जय श्रीराम सगळ्यांना नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आहे गणेश चतुर्थी आणि सकाळी सकाळी मी उठलेली आहे. सकाळी आंघोळ करून घेतली, आवरून घेतलेलं आहे आणि आज आमची एक खास व्यक्ती म्हणजे आमचा सोहम येणार आहे. ती आमच्यासाठी खूप खास व्यक्ती आहे, कारण की सणवार असला आणि मुलं नसली घरातनं तर अजिबात सण वाटत नाही. आता मागच्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा मुलं दोन्ही बाहेर पडली आणि पहिल्या वर्षी जेव्हा गणपतीला की नव्हती दोघं, पण तुम्हाला सांगते इतकं सुनं वाटलं, मला वाटलं नाही की गणपतीच आहे. तर मागच्या वर्षीपासून त्यांना म्हटलं मी डॉली तर गणपतीच्या दुसऱ्या दिवशी येते, कारण की त्यांच्या शाळेमध्ये गणपती असतो 1.5 दिवसाचा, त्यामुळे विसर्जन करून मग मुलींना पाठवतात. आणि सोहमला सुट्टी 2-4 दिवसाची असते, पण तो आला नाही पहिल्या वर्षी. मग त्याला दुसऱ्या वर्षी सांगितलं बाबा काही झालं तर गणपतीला यायचं अजिबात वाटत नाही की गणपती आहे. मग सोहमनं तर रिझर्वेशन केलं होतं, त्यानं कालचं रिझर्वेशन केलं होतं मंगळवारचं, आणि सकाळी सकाळी गणपती दिवशी तो सकाळी येणार होता. महालक्ष्मीचं रिझर्वेशन आहे, खूप दिवस आधी करून ठेवायला लागते, कारण कोल्हापुरात रिझर्वेशन अजिबात मिळत नाही. कोल्हापुरातून महालक्ष्मीचं तर बिलकुलच मिळत नाही. आता सण गौरी गणपती दिवाळी ह्या वेळेला की खूपच रिझर्वेशनचा प्रॉब्लेम होतो. माझी स्वयंपाकाची इकडे तयारी चाललेली आहे. छान स्वस्तिक कसं काढून घेतलंय. गावाकडे कसं चूल सारून बिरून अगदी छान असं स्वस्तिक काढतात. आपल्याकडे काही चूलबिल नाही आहे, त्या शेगडी हीच आपली चूल आहे. त्यामुळे मी नेहमी की नाही असं काही करायचं असेल ना तर असं स्वस्तिक काढत असते, आधीमध्ये काढते. आज गणपती बाप्पा येणार आहे, तर गणपती बाप्पांचं नाव घेऊन म्हटलं शुभ कार्याला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, सगळ्यांना आरोग्य दे, यश दे, बुद्धी दे सगळ्यांना. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडं पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. म्हणजे आमच्या पूर्ण चंदगड तालुक्यामध्ये पुरणपोळीचाच स्वयंपाक असतो. आमच्या भागाला असं काही दुसरं करत नाहीत, पुरणपोळ्याच असतात. त्यामुळे की मी पण पुरणपोळ्याच करते. आणि हल्ली की पुरणपोळ्या खूप दिवस आल्या बनवलेल्याच नाही आहेत, कारण खात नाही मी, काही गोड खात नाही डायबिटीज असल्यामुळं. आणि साहेब आमचे 1-2 पुरणपोळीच्या वर एकही पोळी खात नाही, त्यामुळे 2 पोळ्यांसाठी इतका मोठा घाट घालायला लागते, पण ते नकोच म्हणतात. आणि कधी मुलं आली तर की असं काहीतरी गोड पदार्थ असतात ना ते जास्त मी बनवते. इतके पदार्थ बनवायची मी आधी ना आता की सगळंच बंद झाले. खाणारी लोक खूप कमी झाली, पोरं नाही, त्यामुळे काही असं उत्साहच येत नाही. आणि आम्ही दोघांना काय आम्हाला चालतं आपलं कसं आहे. चला इकडंच छानसं स्वस्तिक काढलेलं आहे आणि दूध गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यावरती जे झाकण ठेवलं होतं ते काढून घेतलं झाकण, नंतर दूध उतू जायचं बिचारं. आणि इकडची तयारी दाखवते तुम्हाला. हे जे छान असं आरतीचं ताट दिसतं ना तुम्हाला, हे आम्हाला बोंद्रे वहिनीने गिफ्ट केलेलं आहे. आणि हे आमचं आहे बाप्पांचं आमच्या मखर. आताच आमचे बाप्पा येणार आहेत. सगळ्यांनी छान छान मखर केले असतील. गणपतीसाठी मखर करायचं म्हणजे की मस्त वाटतं की गावाकडे इतकं भारी वाटतं ना. पण आता हल्ली गावी मी गेलेलेच नाही, किती वर्ष झाली गणपतीला गावी जाऊन. आणि माझ्याकडे आता गणपती असतोय, त्यामुळे माहेर जायचा मग प्रश्नच येत नाही. चला मंडळी तुम्हाला आता रांगोळी दाखवते माझी, जी मी रात्रीच काढून ठेवलेली आहे, कारण की मी सकाळी सकाळी कधी करत बसतो निवांत. रांगोळी वगैरे काय काढायला येत नाही, काही सुचत नाही. तर इकडे छान आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आणि छान दिसतोय बघा. छोटासा उंबरटा झाला पण छान दिसतोय, अगदी मस्त वाटते बघून. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आय होप सगळे छान असा. गणपती बाप्पा मोरया. आता गणपती बाप्पा आज येणार आहेत. आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीचा हा छोटासा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आता सोहम येणार आहे थोड्या वेळात, तर मी म्हटलं ब्रेकफास्टची तयारी करते. इकडे कुकर लावलेला आहे, बटाटे आणि भात लावलाय. आज आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्याच्यामुळं. आणि दूध गरम झालंय आणि मी आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे शेवयाचा उपमा. शेवया आहेत आणि पटापट करून घेते, काहीच आवडलेलं नाहीये अजून. म्हणजे की पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं म्हणजे की टेन्शन येत असतं. आधी कसं पटपट पटपट सगळं व्हायचं, पण होते पटपट. थोडं आपण आपला वेग वाढवला तर होतं. असं शूट बीट करत म्हटलं तर कॅमेरा लावत पण असं अवघड जातं. चला तर की नाही दूध उतरून घेते. गरम झाले दूध. शेवया मी की नाही पुढून घेते. आज वारं खूप सुटले इकडून, त्यामुळे खूपच की असा गॅस येवायला लागलाय. गरम पाणी करून घेते म्हणजे पटकन की नाही बरं पडतंय शिजायला. गाडीचा आवाज आला, बहुतेक आले. आमच्या गाडीचा पटकन आवाज ओळखायला येते बरं का मला. शेवया आहे
पाणी उकळलंय, थोडंसं आपण त्याच्यामध्ये घालूया तेल. एकदम सुट्या सुट्या होतात शेवया. अंदाजच घालते मी. स्टेशनला साहेब गेलेत सोहमला आणायला गाडी घेऊन. आता येतीलच 5 मिनिटात. मला गाडीचा आवाज तरी आलेला आहे. बघूया आता बेल वाजेलच. हे ओपन मध्येच उकळायचं बरं का, म्हणजे की नाही चांगलं शिजतं. चला बघू सोहम आला का. कुणी आलं ते कॅमेऱ्यावरती तरी दिसू माझं ढंबू. केस उडाला मी. मागच्या वेळेस होती केस करून टाकला मी. थंडी वाजत होती का. एकदम करली केस झाली नाही मागं केलेलं तशी. एवढी नाही वाढवली जरा आहे. वाढवत असते ना सारख्या. सोमची कशी 11वीतली स्लीट कट केलास काय असं. कट काहीच केलं नाही. कट काहीच केलं नाही, फक्त वाढवलं. ठीक आहे, सोम कडून घेतले मला कॅरेट केक. बघ डेकोरेशन ते जरा रॅन्डमली काढलं रे बाबांनी. तेवढं ते इफेक्टिव्ह. चेहरा थोडासा हे झाला, बाकी सगळं झालंय. ते चेहराही झाला रे नाही, पण प्रयत्न चांगला आहे. चंद्र काळा काढला नाही रे, चंद्र गोराच आहे. हा म्हणजे चंद्र लावता येत नव्हतं ते चंद्राच्या ह्याला असं आधी, नंतर ते बाबांनी हे करून लावलंय. पाऊस होता आता इथं, केवढा अंबरनाथमध्ये पाऊस पडला. केस बिस कट करशील असं वाटलं नव्हतं मला. इथून वाढून गेलं ते केस कापलंच नाही सोय. मागच्या सेम दिसायला मागे तसा. चांगले दिसते का नाही. चांगले दिसत. यांना आवडते खूप. बाबांना होते तुला नेहमी म्हणतात ना बाबा सोम केस वाढव केस वाढव. मला काय पसंत नाही बाबा तसं. ते विंचरल्यावर होतात बरोबर. आणि तुझं केस जर अशी करली आहेत ना. वजन वाटते का कमी झालेलं. प्रेक्षक हो, आमच्या सोमचं वजन कमी झालेलं आहे काय सांगा. थोडंस झालेलं आहे, जरा पोट कमी झालंय. हे नाही असा वरती घालतो बँड. बँड होते की त्याचे भरपूर इकडं आहे ना त्याचे. घालत नाही ते काय सगळीकडे घालून थोडी जात बसणार आहे तसं. ते काय जिमला गेल्यासारखं वाटतंय. असं नाही रे. होय, ते बसल्यावर जिमला गेल्यासारखं वाटते, घातल्यावर थोडं. अभ्यास वगैरे करताना घालायचं रे समोर, म्हणजे डोळ्यात नाही. विंचरल्यावर एकदा खाली येत नाही परत केस. चालेल ठीक आहे. एकच बॅग आहे की बॅग तरी घे इकडं बिचारी. बाहेर आहे की बॅग. काय काय बदल झाले ते तरी बघ. फुगलाय. हा, दरवाजे जाम झाले रे. आणि फ्रीज बघितलंस का. सोमने फ्रीज बघितलं रे. तुला सांगत होते मी अबे सोम फ्रीज भरणार नाही, जरा उघडून बघ जागा आहे काय. एक कन्नाची जागा नाही, कन्नाची. हे बघा सगळा फ्रीज भरलाय. वरती मिस्ट भारी येते. भरायचं म्हटल्यावर भरते. हा भरतोय तो कसा पण. काय काय कुंभायचं म्हटलं तर. मिस्ट लाईट ठेवायला पाहिजे होतं ना. लाईट त्यांनी वरती द्यायला पाहिजे होतं. वर नसते म्हणे लाईट, पण जास्त ते कुलिंग असतं ना रे त्याच्यामुळे. कंट्रोल त्याच्यात नाही आहे काय. आहे की कंट्रोल आहे की, म्हणजे कमी करायचं ना कुलिंग वगैरे. खाली आहे, खाली आहे ते. हा खाली आहे ते बघ.
प्रेस बटन आहे ते. प्रेस बटन आहे ते बघ त्या कोपऱ्यात ह्या फुलांच्या पपईच्या मागे दिसते. आहे बघ. कन्व्हर्टेबल नाही ना ते. हां कन्व्हर्टेबलचं घेतलंच नाही कशाला म्हटलं उगाच. कन्व्हर्टेबलचं लई महाग होता रे. कन्व्हर्टेबलचं 50,000 होतं पण 47,000 काही ते सांगत होते त्याची किंमत. चला शेवयाचा उपमा करते. ब्रेकफास्टला आंघोळ करून घेतो. हां पोहे करते पोहे काय पोहे ते मी करतोच ना तू. नाही मी पोहेच खाल्ले नाही का इकडनं गेल्यापासून पोहेच खाल्ले नाही. मग काय बनवलास? काय ओट पोहे असून काय काय पोहे पोहे आणलाच नाहीस की काय पण साधा सोपा नाश्ता. पोहेच आणले नाहीत मी. चला पोहे आणले नाही मी रवा आणला नाही. आणि ते अंडाच की सगळं संपवलंच की नाही साहित्य. म्हणजे काय असं आहे की तिथं साहित्य. त्याच्यात जात नाही रे चोथा खायला बघितले मी. त्यात मी कढीपत्ता पण घातला. पुदिना नव्हता घातला. पुदिना नाही आहे ना. खाऊन बघ लागतो जरा कसं होते. सो म्हणतोय लय केस गळाल्यात. म्हटलं हा माझा ज्यूस पिऊन बघ. येतंय थोडं ते असं घोटताना हेवी वाटते म्हणून मी ते हे करत नाही ना. पण फायबर खायला पाहिजे होतं. खाते मी तसं. ते आधी विचार केला होता मी फायबर सकट त्याच्यासाठी प्यायचं म्हटलंच ना जातच नाही कसं तरच नाही. बसून दे रे. केवढा नाही आहे ते. तरी पण बसून प्यायचं असतंय. रोज तुला काय काय ज्यूस भरून देते त्याचे केस गळायचे थांबतील. लई गळालं केस. त्याची हात घातल्यावर अशी हातात हे देत आहे. आता केसांचं सांगायचं. इकडे मी ब्रेकफास्टची तयारी. माझा पण ज्यूस पिऊन घेते. ह्यांना वाटतं ते मी काय ध्रुवानाला गेलं बाबा. तर मी आता पालकची स्मूदी आहे ना ती पण करणार आहे असा माझा विचार आहे. कारण की आता ॲपल वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे मी साहित्य. फक्त पालक आणायचं राहिलं आहे. तर चला बनवूया शेवयाचा उपमा. शेवयाचा उपमा बनवणे खूप सोपा आहे पण खूप टेस्टी होतो हा. तर मी आधी घातलेले आहेत शेंगदाणे. शेंगदाण्याच्या आधी की मी डाळ घालणार होते पण शेंगदाणे मी आधी घातले कारण की शेंगदाणे पण तळले पाहिजे ना थोडे आतपर्यंत. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा घातले शेंगदाणे. मग घातली उडदाची डाळ. मग घातले काजूगर. हे सगळं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. मग आता घातलेले आहेत मिरच्या. मिरच्या आधी घातल्याने आपण तर थोडासा तिखटपणा लागतो नाही तर अजिबात तिखटपणा लागत नाही तुम्ही कांद्याबरोबर मिरच्या टाकल्या तर. तर आणि आता टाकलेला आहे गाजर. टाकायचा होता कढीपत्ता तो विसरले आणि मग नंतर टाकला कढीपत्ता. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मग कांदा. कांदा आपल्याला काय जास्त असा म्हणजे काळपट वगैरे करायचं नाही किंवा जास्त परतायचं नाही. आपल्याला अगदी गुलाबीसर परतून घ्यायचं आहे. भाज्या वगैरे थोड्या कच्च्याच ठेवायच्या कारण की असं आपण नूडल्स कसं खातो ना तशा टाईपमध्ये हा उपमा लागतो. आणि याच्यामध्ये थोडीशी घातलेली आहे हळद. आणि आता मी मीठ घालणार आहे आणि हे व्यवस्थित परतून घेणार आहे. एवढं त्याच्यामध्ये काय असते काही रॉकेट सायन्स नाही आहे. आणि भारी लागतो बरं का. तुम्ही असं करून बघा. एकदम चवीला भारी लागतो. आणि वरनं थोडंसं तुम्ही तूप टाकू शकता किंवा फोडणीमध्ये टाकू शकता. मी वरनं तूप टाकायला प्रेफर करते कारण की ते चांगलं पण लागतं आणि ते म्हणजे जास्त त्याचा धूर म्हणून त्याचा जो एक सुगंध असतो ना तुपाचा तो उडून जात नाही. त्यामुळे नेहमी मी वरणामध्ये वगैरे की नाही फोडणी तूप न टाकता वरूनच टाकते. आता झालेला आहे मस्त सुट्टा उपमा. थोडं स्टार्च असतं ना ते आपण उकडून घेतल्यामुळं कमी होतं आणि बरं पडतं ते. त्याच्यामुळं मी तसं करते. आणि इकडे सोमवारची देवपूजा करतोय. त्याचं आंघोळ झालेली आहे. म्हटलं तू देवपूजा करून घे. आजचा व्लॉग मी 2 याच्यामध्ये शिफ्ट करणार आहे. 2 व्लॉग टाकणार आहे. तर मंडळी ह्या व्लॉगनंतर तो पण गणेश चतुर्थीचा व्लॉग बघायला विसरू नका कारण ब्लॉग खूप मोठा होत होता त्यामुळे मी 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. ब्रेकफास्ट पण होईल. सगळं आमचं लवकर झालेलं 8 वाजले होते. त्यामुळे त्याला म्हटलं सगळं तू आवर आणि जरा वेळ झोप म्हणजे मग 10 वाजता गणपती आणायला जायला येईल. आणि मग त्याने सगळं असं आवरलं. देवपूजा नेहमी तिथं पण करतो. त्याचं पण तिथं देवघर आहे. तुम्हाला दाखवायला मी घंटीपासून सगळं घेतलेलं आहे नवीन सगळं. आणि सोम आमचा शिवभक्त आहे त्याच्यामुळे तो सोमवारचं त्याचं असते सगळं काही पूजापाठ किंवा उपवास वगैरे सगळं. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आणि घरी पण जेव्हा मुलं असतात ना तेव्हा सणवार असं काही असे ना तर मी त्यांना सगळं करायला असं लावते कारण की पुढे जाऊन त्यांना सगळं हे करता आलं पाहिजे. त्यांना नंतर म्हणायला नाही पाहिजे त्यांनी अरे आम्हाला माहितीच नाही कसं करायचं
तर आपले सणवार ह्याच्यासाठीच असतात की आपल्या परंपरा कशा आहेत हेही आपल्या मुलांना समजलं पाहिजे. आणि गणपती आम्ही इथं घरी बसवण्याचं कारण म्हणजे की नाही, सोम आमचा लहान असताना खूपच आमच्या मागं लागला की सगळ्यांच्या घरी गणपती असतोय, आमच्या घरी का गणपती नाही. रडायलाच लागला एकदा तर. त्याच्यामुळे की नाही आम्ही घरी गणपती आणला. आधी तसं आमच्याकडे अशी पद्धत आहे की तुमची जर एकत्र फॅमिली असेल तर तुम्ही असं वेगळा गणपती पुजू शकत नाही. त्याच्यामुळे की नाही आम्ही ते तसं विचार केला नव्हता. पण म्हटलं त्यांना विचारलं मी आमच्या सासूबाईंना की आम्ही गणपती पुजतो, कारण की मग आमच्या मुलांना सगळ्या आमच्या रूढी परंपरा आपल्या कसं करायचं काय करायचं हे कसं कळणार. आपण लहानपणापासून या सगळ्या गोष्टी त्यांना जर त्यांच्या नजरेसमोर केल्या तर ते त्यांना कळत जातं. कारण की माहिती आहे का, गणपती किंवा अशा सणांना गावी जायचं होत नाही, मुलांना एवढ्या सुट्ट्या नसतात. त्यामुळं नाश्ता बाबांचं पण घेतो. ठेवताय हो आणून बाहेर फक्त. कम्फर्टेबल आहे का? सोम आमचा इथे डायनिंग टेबल लावायला नकोच म्हणत होता, पण ठीक आहे ना, आता नाही तर काय आपल्याकडं काय ऑप्शन. तिथं आपण करू ना, देव गणपती केलं तिथं करू पुढं पाठी. टेबल लावायला तुझ्याकडे टेबल आहे ना, तो आणायचा, नुसता खुर्च्या करायच्या. टेबलचं काम काय पाहिजे म्हणजे पॉलिशिंग वगैरे काय नाही आहे त्या टेबलला, त्यामुळे सगळी त्याला बुरशी येऊन बसते. आता मी होतो तिथं अजिबात खिडक्या नाही तर तुझ्या रूमला त्या हवा खेळती नाही बिलकुल, त्यामुळे बुरशी येते. हा कोंदट आहे त्याच्यामुळे. आमचा सोफा आवडला का पण तुला? हां सोफा तोच आहे जर कलर हे वगैरे केलं त्याच्यामुळं. आणि उंबरटा आवडला का? चांगलं दिसतंय की नाही? असं वेगळं काय वाटलं नाही, बघितलंच नाही मी आधी येताना. चांगलं वाटतंय ना, शो दिसतंय. झालंय का चांगला नाश्ता? मोठा झाला असता. हां थोडा बाहेर घेता आला असा, थोडा दरवाजाच्या असं बाहेर घेता आला मोठा. झालंय का उपमा चांगला? झालंय सांगितलं की मी.